नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गव्हामध्ये दाणे किंवा चिपाड का येतात याची मुख्य कारणे आणि त्यावर प्रभावी उपाय काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अनेक वेळा गव्हाचे पीक चांगले दिसते, पण काढणीच्या वेळी दाणे हलके, चपटे किंवा पूर्ण भरलेले नसतात. यामुळे उत्पादन कमी होते आणि बाजारात दर देखील कमी मिळतो. पहिले कारण आहे अन्नद्रव्याची कमतरता. गव्हामध्ये पोटॅश हे अन्नद्रव्य अत्यंत महत्त्वाचे असते. पानामध्ये तयार झालेले अन्न दाण्यापर्यंत पोहोचवण्याचे काम पोटॅश करते. जर पोटॅशची कमतरता असेल तर दाणे पूर्ण भरत नाहीत आणि हलके राहतात. तसेच जस्त आणि बोरान यांच्या कमतरतेमुळे देखील दाण्यांचा विकास कमी होतो. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पाण्याचा ताण. गव्हामध्ये दाणे भरण्याची अवस्था म्हणजेच दुधाळ अवस्था आणि कणिक अवस्था ही सर्वात महत्त्वाची असते. या काळात जमिनीत ओलावा कमी असल्यास दाणे पूर्ण भरत नाहीत आणि हलके राहतात. तिसरे कारण म्हणजे तापमानात वाढ. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तापमान जास्त झाल्यास दाणे भरण्याचा कालावधी कमी होतो. यामुळे दाणे पूर्ण विकसित होत नाहीत आणि हलके राहतात. चौथे कारण म्हणजे कीड आणि रोग. मावा, तांबेरा यासारख्या किडी आणि रोगामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे दाणे भरत नाहीत. आता यावर उपाय काय आहेत ते पाहूयात. दाणे भरण्याच्या अवस्थेत NPK 00-52-34 किंवा 00-50 यापैकी कोणत्याही पोटॅशयुक्त खताची 75 ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी फवारणी करावी. उपाय 2. पाण्याचे नियोजन. दुधाळ आणि कणिक अवस्थेत पिकाला हलके पाणी द्यावे आणि जमिनीत ओलावा कायम ठेवावा. जस्त आणि बोरानची कमतरता असल्यास त्याची फवारणी करावी. तसेच पिकावर मावा किंवा रोग दिसल्यास तात्काळ योग्य औषधाची फवारणी करावी. शेतकरी मित्रांनो, गव्हामध्ये दाणे भरण्याची अवस्था ही सर्वात महत्त्वाची असते. या काळात योग्य खत, पाणी आणि संरक्षण दिल्यास उत्पादनात नक्कीच वाढ होते. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.